SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। 3 वर्षांपासून घरफोडी गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट 2 ला यश। सविस्तर वृत्त असे। पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक यांनी 3 वर्षांपासून फरार असलेल्या घरफोडी गुन्ह्यातील संशयित आरोपी अफजल सय्यद याला जेरबंद केले आहे। गंगापूर पोलीस ठाण्यात याच्या विरोधात 2023 मध्ये गुन्हा दाखल झाला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून हा आरोपी गेल्या 3 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे व चंद्रकांत गवळी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अफजल सय्यद हा नांदूर नाका परिसरातील आडगाव या परिसरात वावरत आहे। या अनुषंगाने सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना दिली असता त्यांनी गुन्हे शाखा युनिट 2 कडील उपनिरीक्षक यशवंत बेनकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडवाले, तेजस मते यांना या बातमीची खात्री करण्याचे आदेश दिले। त्यावरून नांदूर नाका आडगाव या ठिकाणी सापळा लावून अफजल सय्यद याला जेरबंद केले। त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव व पत्ता अफजल हुसेन सय्यद, वय वर्ष 31, राहणार भगूरगाव, तालुका जिल्हा नाशिक असे सांगितले। त्यास सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याच्या साथीदारासोबत गुन्हा केल्याची देखील त्याने कबुली दिली आहे। पुढील कारवाईसाठी त्याला गंगापूर पोलीस ठाण्यात देण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे। ही संपूर्ण कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, यशवंत बेनकोळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडवाले, तेजस मते यांनी केली आहे। या कारवाईमुळे गुन्हे शाखा युनिट 2 कडील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।